साहू जाते वर्म धर्म मग जाऊ जाते काळी काळी दामोदर मग जाऊ जाते ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा करिता स्वामी सवेवाद अधिका अधिक आनंद असावा तो धर्म मग साहो जाते वर्म वते वागदेवी तुका विठ्ठली गौरवी करिता स्वामी सेवेवाद अधिका अधिक आनंद विडाला महायोग पीठेतके विमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रे समागते तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रहला धरो पावन झालो चराचे नमो सद्गुरु तुकाज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वेद शून्य भक्ती तज्ञ वारकरी तत्वज्ञ वेदाचा अर्थ अभंग समर्थ वारकऱ्यांचा परमार्थ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारे आजच्या अभंगातून जीवनामध्ये देशाची धर्माची देवाची साधूची महात्म्याची मातीची जर खरी सेवा घडली तर त्याचं फल काय मिळतं याचं उत्तर देता मिळालं
सेवेसाठी ज्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांची काल वैकुंठ गमन सोहळा, तुकोबराय यांची बीज आणि आज राजेंची जन्मतिथी जयंती. 387 वर्ष झालं राजेंची जन्मतिथी होऊन अजूनही आपण उत्सव का साजरा करतो? जन्म दिलेल्या बापाला विसरणारे आपण माणसं आहे, पण 387 वर्ष झालं राजांना का विसरत नाही? तर ह्या माणसांचं जगणं समाजासाठी होतं, आणि जी माणसं समाजासाठी जगली त्यांचं नाव चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार. अशा मुंबईमध्ये ऐरोली विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजयंती महोत्सव आणि या निमित्तानं आयोजित केलेली ही कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ ऐलोरीकर मंडळी, माऊली कृपा भजनी मंडळ आणि या कार्यक्रमासाठी ज्यांचं विशेष सहकार्य आहे आपल्याच प्रभागातील माननीय विद्यमान नगरसेवक तरुण तडफदार आकाशजी भैया मुलवी. आज वाजवणारे तरुण आहेत, गाणारे तरुण आहेत, नगरसेवक तरुण आहेत, सांगणारा सुद्धा. आणि परमार्थ तरुणपणातच केला पाहिजे का? जवानी आहे तरुण आणि काळ पाहतोय वरून. काळाच्या नियमानुसार जायचे सगळ्यांना मरून. मेल्यावर शेजारी रडत्यान वरून वरून, पण तुला टाकतं ना पुरून. मग घेणं परमार्थ करून जाना कलुगात धरून, आणि माणसाचा जन्म नाही पुन्हा फिरून. विठ्ठल घर पडलं परत बांधताना स्पीकर बिघाडला नवीन घेतात, मंडप फाटला नवीन टाकतात, बायको पळून गेली. दुसरी मिळेल का? एकाचीच पंचायत झाली, दुसरी तिसरीला कवा नंबर लाग, पण तरी सुद्धा मिळेल. पण हा देह परत मिळणार. देहाची किंमत म्हणजे संत मागत देखोने वाळवंटाचे सुख, आस करते ब्रह्मादिक, धन्य धन्य मृत्यू लोक, मनती भाग्याचा कायचा. इतकी ताकद या मनुष्य देहामध्ये आहे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते अनमोल किमतीचा देह आपल्याला मिळाला आहे, आणि आपण धर्म कार्यासाठी तो व्यथित करतो याचा आपल्याला आनंद आहे. गोड नियोजन आहे. सर्व गायक वादक टाळकरी रती महारथी मंडळी, गायनाची रती महारथी असे असणारे संतोजी महाराज बेडकर, त्यांचे सर्व सहकारी, मृदंग वाजवणारे बाबा असतील, विनेकरी बाबा, तसेच हार्मोनियम वाजवणारे जमलेले सर्व श्रोते सज्जन, माता भगिनी, पुरुष वर्ग, सर्व तरुण मित्रमंडळ, आणि सगळ्यात महत्वाचं आजचा कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आणि कीर्तनाचं चित्रीकरण करणारे आमचे मित्र देवेंद्रजी शिर्के हे सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहेत. सर्व टाळकरी माळकरी वारकरी सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतून सेवेला प्रारंभ मिळाला. कीर्तनामध्ये आपण बसलेल्या टाइमामध्ये सेवा संपन्न होणारे फक्त एकच विनंती, हातानं टाळी मुखानं नाम, एवढं तासभर तुमच्याकडे काम. माणसं कीर्तनात टाळ्या वाजवत नाही, दुसरे किती टाळ्या वाजवत. कीर्तनात हात चालत नाही, पत्या खेळताना टाळ्या असतात. वाटताना तुला ऐकत वाटी तू, येताना तो बो 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 काय त्याची ऐक असत, आणि शेवटची तुला ऐटीत घेतो. आणि इथं टाळ्या नसत्या, तिथं नुसतं इठ्ठल इठ्ठल इठ्ठल, अरे बोट फुट्टल बोट फुट्टल, शिवाजी कसा भेटल, जोरात टाळ्या वाज. काय काय माणसं टाळ्या वाजतात पण तोंडाच उघडत नाही. पण पंक्तीला बसल्यावर तसंच करायचं, घास घ्यायचा पण तोंडाच उघडायचं. घास घ्यायचा तिथं दरली तिथं तो घास घ्यायचे, तिथं थोबाड वाशत मच्छी होती. विठ्ठल म्हणलं चांगलं माणसाला पटत आणि वाईटाकडे गेल्याशिवाय राहत नाही. पण टाळीची ताकद म्हणजे हरिकथा आहे. नामदेव राय म्हणतात आम्ही हरिकथेच्या जोरावर जीवन असं बनवू. करू हरिकथा कीर्तन, करू हरिकथा कीर्तन, हो करू हरिकथा कीर्तन, करू हरिकथा कीर्तन, करू हरिकथा कीर्तन.
करू हरिकथा कीर्तन तोडू यमाचे बंधन, यमाचं बंधन तोडण्याची ताकद कीर्तन. आणि या संप्रदायाचा पाया ज्याने रचला ते माऊली वैष्णव ज्ञानोबा. ज्ञानोबांना माऊली म्हटलं जातं. माऊली नावाचा अर्थ काय माहिती बाप? माऊली नावाचा अर्थ जर समजला तर माणसाचं जीवन सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही. काय नावाचा अर्थ? मा म्हणजे मानवता, माऊ म्हणजे उदारता, आणि माऊली म्हणजे लीनता. मानवता, उदारता आणि लीनता जिथं ज्वलंत आणि जिवंत आहे ते माऊली. विडाला विडाला काय मानवता? माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं त्याचं नाव. किती दिवस जगले ह्याला किंमत नाही, पण कसा जगला ह्याला किंमत आहे. ज्ञानोबांचं जीवन 22 वर्षाचं आहे, विवेकानंदांचं जीवन 39 वर्षाचं आहे, तुकोबाराय 42 वर्ष, भगतसिंग 23 वर्ष, छत्रपती शिवाजी महाराज 51 वर्ष, नाथ बाबा 62 वर्ष आणि नामदेवराय 82 वर्ष. विडाल काय म्हणलं? चलताना असं चला की लोकांनी राम राम घातला पाहिजे, बसताना असं बसा की लोक शेजारून बसली पाहिजे, आणि मरताना असं मरा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात खळखळा सुरू वाहिलेच पाहिजे. याचं नाव जीवन. हे माझे ज्ञानोबा झाले. 22 वर्षे संजीवन समाधी घेतली, पण जगाच्या बापाच्या डोळ्यातनं पाण्यात देव रडतात. आई साहेबाला नवल वाटतं. आई साहेब प्रश्न विचारतात, स्वामी आजपर्यंत जीवनामध्ये इतकी संकट आली पण तुमच्या डोळ्यात कधीच पाहिलेलं नाही, आज तुम्ही का रडता? तर देव उत्तर देत, हा एकची योगी देखील एकची योगी देखील नाही. माझ्या ज्ञानोबासारखा योगी भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ तिन्ही काळामध्ये एकदाच झाले, ते आता समाधिस्थ होतात. याचं मला दुःख होते. एवढं वाक्य ऐकलं की रुक्मिणी माता सुद्धा डसा डसा रडू लागल्या. देव विचारतात, रुक्मिणी तू का रडती? रुक्मिणी म्हणती, मालक ज्ञानोबा समाधी घेतात म्हणून मी रडत नाही, पण 22 वर्षाचं पोरग समाधी घेतोय, समाधी घेताना जगाच्या बापाला रडत आहे. अशा मुलाला जन्म देणारे आई बाप किती भाग्यवान असतील म्हणून डोळ्यातलं पाणी. कर्तबगारी ज्ञानोबांची धन्यता माता पित्याला, कर्तबगारी राजेंची. आणि आज जे जे कार माझ्या राष्ट्रमाता जिजायचं. मुलं घडवण्याच्या माग सगळ्यात मोठा जर हातभार कुणाचा असेल तो आई आणि वडिलांचा. धन्य माता पिता, शुद्ध विदा पोटी, फळे रसाळ गोमटी. आयुष्यामध्ये मोठेपणा प्राप्त करायचा असेल तर सेवा केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही. कोणती करा. माऊली ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी सांगितलंय ते तर सेवा हा दारवंटा. अर्जुना, सेवा नावाचा उंबरटा ओलण्याशिवाय भगवंताच्या घरामध्ये प्रवेश करता येणार. कोणती करा पण खरी करा. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जेवा. जरा मनाला प्रश्न विचारा माता बहीण, छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. राजे राष्ट्रमाता जिजाबाईंच्या पोटी का जन्माला आले? तर त्या माग सुद्धा ती आई साहेबांची सेवा. 12 वर्ष देवीची सेवा केली, देवीला प्रार्थना केली, सांगितलं आई या जगामध्ये चाललेला अन्याय आणि अत्याचार माझ्या डोळ्याला सहन होत. माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल की ज्याने महाराष्ट्राच्या मातीची कुस पवित्र केली पाहिजे. 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जपणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि डोळ्याला दिसणाऱ्या
कोणत्याही स्त्रीला आई मानणारा राजा माझ्या पोटी जन्माला. त्या आईचं मागणं आताची आई काय मागती? पोरगा डीजे पुढून नाचतो नाही म्हणते पप्पू का सांग हलवतोय म्हातारपणी तुला हलवी सेवा नाही माय बाप राहिली आता. आणि मग जिजाबाई साहेबांनी हात पुढे केला आणि तुळजापूरच्या देवीच्या डोक्यावर फुल राष्ट्रमाता जिजाबाईंच्या हातामध्ये पडलं. देवीनं कौल दिला आणि महाराष्ट्राचा राजा 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आला. शुक्रवार या दिवशी ते जमाईकरण शिवनेरीवर पडला आणि तेथूनच तर खरा महाराष्ट्राचा इतिहास घडला. या मागे सुद्धा त्या राष्ट्रमाता जिजाई साहेबांची सेवा आहे. हा प्रसंग तुकोबाराय पाहतात आणि म्हणतात राजा ज्याच्या जीवनामध्ये भगवंताची खरी सेवा असेल त्याला या कलियुगामध्ये कसलीच भीती नाही अभंगाच्या पहिल्याच्या. ज्याची खरी सेवा मग तुकोबारे म्हणतात त्याच्या भय काय जीवा. माझ्या तुकोबाऱ्यांच्या जीवनात भगवंताची खरी सेवा आहे. लोकाला नेला काळ येतो काळ पण काल तुकारांबीत झाली. माझ्या तुकोबाऱ्यांना नेला प्रत्यक्ष पंढरीश पांडुरंग परमात्मा नेला. काळाचा बाप काय ताकद. होळीच्या दिवशी वैकुंठ गमन तुकोबाऱ्यांचं ठरलं होतं पण होळीच्या दिवशी स्वर्गात होळीच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक. लहान लहान मुलं आनंदाने नाचणारे आहेत खेळणारे आहेत उड्या मारणारे हा प्रसंग हळूहळू हा प्रसंग आमच्या तुकोबारांनी बघितला. आणि मग तुकोबाराय घोटवंताकडे जातात म्हणतात घोटवंता आजच्या दिवस थांबा. आज लहान लहान मुलं खेळणारे आहेत नाचणारे आहेत उड्या मार. देव म्हणजे तुकोबाराय आमदार जर 5 मिनिटं पदावर नसला तर एवढा गोळ होतो मी जगाचा बाप पण एक दिवस मुक्काम देऊ केलं कसं जाणार. आजच्या दिवस थांबा उद्या फायनल. होळीच्या दिवशी थांबले दुसऱ्या दिवशी वैकुंठ गमन ठरलं. आता होळीच्या दुसऱ्या दिवशी काय असतं तुळवण खातड प्यातड टोचूनच. तसली मंडळी तुकोबाला भेटली जे आणि आज जाणारे काळाला तुकोबाने कालच जायचं होतं थांबलो लेकर. ती लेकर आम्ही काही लेकर नाही का. आजच्या दिवस सुखानं खाऊ द्या पिऊ द्या उद्या आम्ही तुमच्या बरोबर येतो. पियाताड पियाताडाला कुठे वैकुंठाला नेता येत असतं का लय पियाताडा आगाव पिऊन नका राजाव. खातो गुटका वाईट खाण्याचा जीवीला चटका खेळतो जुगार मटका संसार होत पुन्हा फटकार देना व्यसनाला जातो. तरुण मुलाने व्यसनापासून लांब राहा. आयुष्य एवढं सुंदर दिलंय भगवंताने व्यसनाच्या हारी जाऊन वाटून करून तुकोबारांना वाटलं मरताना यांचा उद्धार होत असत तर थांबा आजचे दिवस आयुष्य वाईट मार्गात गेले पण शेवट जर कल्याण होत असत तुकोबारे परत देवा गेले भगवंता आजचे दिवस थांबा. देव म्हणले काल असं आज नाही नाही उद्या फायनल. आणि मग विजयचा दिवस येताडे कुठे वैकुंठ गावाला लावला तुकोबारा आवले म्हणतात आवले वैकुंठाला चाललं यायचं का. तिला वाटलं ह्यांचं वैकुंठ म्हणजे भांडारा डोंगर ते म्हणजे तुम्ही पुढे मी मागून भाकरी घेऊन आला तर वैकुंठाला भाग देण्यात येत असतात का. तुकोबाराय 14 टाळकरी अंतकाळी विठो आमाशी पावला पुढी सहित झाला मुक्त का. पण तुकोबाराय आणि देवाचं विमान म्हणजे गरुड 3 पायऱ्याचं अंतर कमी पडू लागलं. हा सगळा प्रसंग काळ एका झाडाच्या आडनं बघत होता. काळ 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 माहिती का आले उकड तुकोबाने बोललेलं इकडे या हातच झुडीत आला. काळ गुलाम सलाम करी तुका या घरी राबत असे जगा काळ काय आम्ही माता
काळ तिथं आला महाराज काहीच काम नाही. 2 पर्याय, एक तर उचलून विमानात ठेवा, नाही तर खाली वाकून पाठीची पायरी करा. 2 पर्यायात कोणतं परवडतंय सांगा. काळाने विचार केला उचलून ठेवायचा अवघड नाही, पण दर्शन घडणार नाही, जगाला आपली नम्रता कळणार नाही, म्हणतो मी खाली वागतो. काळ खाली वागला, तुकोबारांच्या पायाखालची माती त्यांनी कपाळाला लावली. मायबा दर्शन घेतलं, तुकोबाने काळाच्या पाठीव पाय दिला आणि वैकुंठात जाण्यासाठी विमानामध्ये जाऊन आसनस्थ झाले. तुका बैसला विमानी आणि संत पाहते लोचनी. काळाला वाकवण्याचं काम माझ्या तुकोबारांच्या जीवनामध्ये का झालं, तर ज्याची खरी सेवा त्याच्या भय. नाव घेतलं तरी यम घाबर, तुकाराम तुकाराम नाम घेतात. सेवा केल्याशिवाय मोठेपण. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीची सेवा केली. मायबा शून्यातनं जग निर्माण करणे एवढं सोपं नाही. बापाची फक्त पुणे परगण्यातली जहागीरदारी, एका जहागीरदारीवर एवढं स्वराज्य निर्माण करायचं बोलायचं गोष्ट आहे. सुईवर टावर उभा करायचा जमल का? पण माझ्या राजांनी कसं निर्माण केलं. 18 पगड जातीतले मावळे एकत्र केले. मायबाप त्यांची जात पात धर्म पंथ वर्ण भेद याचा कधी विचार केला नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ कशी रवली. माणूस कोणत्या जातीत जन्मलाय ह्याच्या माणसाचं श्रेष्ठत्व नाही. माणसाचं श्रेष्ठत्व मनगटामध्ये असलेल्या हिमतीमध्ये, हृदयात असणाऱ्या मानवतेवर आणि जिभेवर असणाऱ्या गोडव्यावर अवलंबून आहे. म्हणून हृदयात मानवता ठेवा, मनगटात हिंमत ठेवा आणि जिभेवर गोडवा ठेवा. जग आपले मोठे बस. राजांच्या जीवनात ह्या गोष्टी होत्या. छत्रपती शिवाजी महाराज तर एखाद्या माणसाबरोबर 15 मिनिटं जर बोलली, 15 मिनिटं जर राजाने एखाद्या व्यक्तीवर गप्पा मारल्या, जीव गेला तरी तो माणूस पार्टी बदलीत नव्हता. किती मिनिटं बोलायचं? 15. फायदा काय? जीव जाईल पार्टीची. आका फुटाने पार्टी बदलते. बाटली दिली होती झेंडा लोकांचं लय अवघड आहे. खायची एकाची, प्यायची एकाची, झेंडा चौथ्याचा, गाडी चौथ्याच्या, प्रचार 5 आणि मतदाना दिवशी गावालाच निघून जायचं. लय स्वार्थी मायबाप. आता इलेक्शन झालं, जेडपी पंचायत समिती, लोकांच्यावर विश्वास ठेवायचा दिवस राहिले ना. लोक सगळ्यांच्या सभेला हजर आहेत. कुणी येऊन द्या, गाडीवाळ, कमळ, शियाना, पंथी, अपक्ष लोक. तुम्ही हाय लोकाला मातीत घाला. 60-60 लाखाला काय कायचं बुड बसलं तरी काय नंबर लागला. नंबर त्याचाच लागला. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जेव्हा. निष्ठावंत माणसं माझ्या राजाने एकत्र केली आणि कसं निर्माण केलं जगाला. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधीच विचार केला नाही जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकरा चलत नव्हता 7.5 अरे या मातीसाठी लढायला जाताना मावळा विचार करत नव्हता दिवस आणि रात्रीचा, पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. मातीचा अभिमान असणारे आपण माणसे जरा स्वाभिमान अभिमान असू द्या. तरुणांनो, देशाची सेवा कशी करावी सुखदेव राजगुरु भगतसिंग कडून शिकायचं. निष्ठा राहिली नाही, देहाची किंमत कळाली नाही, काही बी फुकट वाटली. फुकट कुठं होत असत. स्वराज्य फुकट मिळालं, स्वातंत्र्य दिन फुकट झालं, माणसे इतकी अशी नाही, देव सुद्धा फुकट मिळाला. आमच्या गावात त्याची यार पोरं काहीच काम करत, नुसतं खायचं प्यायचं झोपायचं. शियाना त्याला भेटला म्हणजे कुठेतरी जा. सुरतला गेली 5-5 हजाराला खिशात, पण कोणच्याच हॉटेलला जाऊन जीवली नाही. त्यांना वाटायचं सप्त्यात पंगत मिळावं. फुकट कशाचा सप्त. 5 दिवस उपाशी मिली. मग 6व्या दिवशी एक म्हणला, अरे पैसे काय हळद टाकून पूजायचा का मला, चला हॉटेलात गेले. 5 स्टार पंचतारांकित हॉटेलात 3 दरवाजे. दरवाजावर नाव दावलं की बटन, त्या नावाखाली बटन दाबलं की दरवाजा उघडतात. माणूस मनाने आत जायचा. सिस्टमॅटिक हॉटेल. एक म्हणला नाव वाच, म्हणजे एका नाव होतं व्हेज, दुसऱ्या नॉन व्हेज, तिसरं बियर बार. म्हणला हळूहळू चाला, कोणी कोणाशी शुद्ध शाकाहारीचं बटन दाबलं. ह्याने कापकोनी बटन दाबलं की चौघ कापकोनी आत गेली की कापकोनी परत 3 दरवाजा. आणि म्हणजे दरवाजा परत नावाचा सोडले. एका दरवाजा नाव होतं रोग, दुसऱ्या उदार, तिसऱ्या फुकाट. आता कशाचं बटन दाबतो. फुकतेवारी गेले मागच्या तर मोठ्याने बंबला गण्या. रोगचं बटन दाबचे तर लगेच पैसे द्यावं लागतात. फुकटचं बटन दाबचे तर कावा तरी द्यावं लागतात. पण
फुकटचं बटन लावलं तर कवात पैसे द्यायचे नाही. आता इतकं जेवत असतो की 10 दिवस जेवायची पाळीच आली पाहिजे. अरे स्किल संपून जाय मला पटकून फुकटचं बटन दाब, गपकून फुकटचं बटन दाबलं की खपकून हॉटेलच्या बाहेर इस्थितीतच लागलं. दुसरा मला कस करायचं मला हे असत असतं चल पुढे खायला फुकट मिळाला देऊ. आता ही शिवजयंती एवढा मोठा उत्सव केला, गड किल्ला हे तर निर्माण केलाय राजाला शिवासन हे फुकट होतं का? टाळकरी माळकरी समाज गोळा करायचं फुकट नाही. तसेच पुढे गेले परत एक हॉटेल लागले, त्या हॉटेलवर बोर्ड लिहिला होता या बसा राम राम पोटभर जेवण करा आणि या जेवणाचं बिल तुमचा नातू देईल. बघ चांडाळा बरं झालं तिथं बाहेर तर आपण जेवायचं बिल नातू गेलं निबार कचून खाल्लं. एखादच नसताना खिचडी घेतली एकदा शिकला तर नाकोतून शांतना बाहेरला इतकं आणलं वर तोंड करून माघारी निघाले. तेवढ्याच वेटारा मला 2000 रुपये द्या. एकाच्या तर पोटात 2000 पैसे कशाचा मागता? बोर्ड काय लिहिलाय तुम्ही जेवण करा जेवणाचं बिल नातू आम्ही पैसे. वेटर म्हणला साहेब मी म्हणतो तिकडे पैसे द्या मोकळं. बोर्ड लिहिलाय काय पैसे वाटतं कस काय? वेटर म्हणला साहेबा की तू खाल्लेलं बिल नाही हे तुझ्या आजोबाने खाल्लेलं बिल म्हणजे ह्याचं डांगर व्यासच गेलं होतं फुकट्यावर गेला मला इतकं खाल्लं होतं कारण म्हाताऱ्याने गपचूप दोन दिले बाहेरले देव फुकट. जेवण मिळालं देव कुठे मिळत असतो का? स्वराज्य फुकट नाही झालं. 26 जानेवारी फुकट नाही झाली. कशी झाली? सुखदेव राजगुरु भगतसिंग हसत हसत पाशी गेले. मायबाप डोळ्यासमोर मृत्यू दिसतोय आणि ह्यांच्या चेहऱ्यावर हसू बोललेलं आहे. टवटवीत फुलासारखे आमच्या सुखदेव राजगुरु भगतसिंगांचे चेहरे वय वर्ष 23. आणि एक जणांनी विचारलं सुखदेव जन्मठेप झाली असती तर अजून काही दिवस जगला असता. फाशी झाली डोळ्यासमोर मृत्यू का हसता? सुखदेव राजगुरु भगतसिंगांनी दिलेल्या वाक्याच्या तरुणानं नीट ऐका. सुखदेव राजगुरु भगतसिंग म्हणतात दादा जन्मठेप झाली असती तर आम्हाला मरायला टाइम लागला असता पण फाशी झाल्यामुळे आम्ही लगेच मरू आणि या भारत मातेच्या सेवेसाठी पुढचा जन्म लगेच प्राप्त करू म्हणून आनंद. काय निष्ठा होती मायवा. कशी झाली 26 जानेवारी? 150 वर्ष इंग्रजांनी भारतावर केली स्वारी आणि भारतातल्या गरीब शेतकऱ्याला त्रास दिला बहारी. लोकमान्य टिळक विचारणं होते करारी. जेव्हा स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील झाल्या नर आणि नारी तेव्हा पाहायला मिळाली 26 जानेवारी. स्वराज्य फुकट नाही झालं. आपण महाराष्ट्र बहिणीमध्ये बसलोय. काय महाराष्ट्राची व्याख्या? माणसानं माणूस जोडून स्वतःच जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. शास्त्र संत संतांच्या ताटातलं खाल्लं पाहिजे उष्ट. अरे पाण्यात लागाता वर काढताना माझ्या तुकोबांना जीवनामध्ये कितीतरी सोसावे लागले कष्ट पण जीवनामध्ये वैराग्य होतं उत्कृष्ट. परमार्थामध्ये सत्यामध्ये समाजसेवेमध्ये कधीच लागत नाही जात पात आणि काष्ट कारण या राज्याचं नावच आहे महाराष्ट्र. अशा महाराष्ट्रामध्ये जन्माला जातीपातीचं काही घेणं देणं नाही. माणसाचा श्रेष्ठ तो जाती अवलंबून आहे त्याच्या गुणावर अवलंबून फक्त जीवनात सेवा करा. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जेव्हा सेवा करताना भाव फार महत्वाचा आहे. माऊलीने ओवी दिली पै भक्ती में कजाने ते तसान थोर नमने आम्ही भावाचे पाहुणे बोलते मला सोन्याची नेगरी दिली. पोह्याच्या मोबदल्यात का भावाच्या मोबदल्यात? भावाच्या मोबदल्यात. शबरीला उद्गार दिला बोराच्या मोबदल्यात का भावाच्या मोबदल्यात? भाव महत्वाचा आहे. ज्याच्या भक्तीमध्ये भाव आहे त्याचीच खरी सेवा त्याच्या भय काय. तरुणांनो त्या मातीची सेवा करा. आई वडिलाची सेवा करा खरी करा. आई वडिलाची सेवा तरुणांनी का करा? एकच वाक्य आहे का तरुणांनो? तरुणपणामध्ये जीवनाचा समजून घ्या अर्थ. आयुष्याचा एकही क्षण घालू नका व्यर्थ. आई वडिलांची सेवा करून स्वतःच जीवन बनवा सार्थ. कारण माय बाबापेक्षा श्रेष्ठ नाही या जगामध्ये दुसरं तीर्थ. आई वडिलाची सकळ तीर्थाची धुरी जे का जाणू माय बाप केवळ काशी तेने न वजावे तीर्थाशी. काय आईच आपल्या मुलावर प्रेम आहे. कसं प्रेम आहे? आई माझी
जीवाचं रान हाडाचं काढ रक्ताचं पाणी तिनं मुलासाठी केलं आमचे तुकोबर आहे म्हणतात लेकराचे गीत जाणीव माऊलीची काय शिकवण्याची जाती तरी लाभावी नसती 9 महिने 9 दिवस मुलाला पोटाशी वागवले निस्वार्थ मुला प्रेम करते तिला आई म्हणतात आणि मेल्यावर सुद्धा मुला प्रेम करते तिला आई अशी आईचं प्रेम जळत होतं प्रेम आणि जळत्या प्रेताला एकुलता एक मुलगा प्रदक्षिणा गाजत होता अग्नीच्या ज्वाळा प्रज्वलित झालेल्या होत्या तर जळत्या चितेचा वाद आला बाळा अग्नीच्या ज्वाळा प्रज्वलित झाल्या तुला हाय लागल जरा लांबून प्रदक्षिणा अरे आईचं अंतःकरण जळते पण आपल्या मुलाले खिंगी लागू नये म्हणून मेलेली आई बोलते राजा होय आईचं प्रेम कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तुला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास तिच्या जागिन्यात माझ्या आई बापाची सेवा तरुण पाळणा न वाटत का कलियुगामध्ये राघोला मिळाली महिना आणि महिना त्याच्या ध्यानातूनच आहे अरे मी तर नाकाचा ध्यानातून जाय ना पण आई बापाची करुणा जाईना कलियुगातला पोरगा आई बापाकडे पाहिना डुबून आणि सासू सासऱ्याला राम राम घालतो बापू सासूबाईच्या पुढे काम करतो झुकून झुकून आणि मुलीला उलट देतो फुकून उलटा देतो मिवणीला बोंड देतो बहीण फुगली बोंडानं याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडानं हाणलं पाहिजे कोळपण्याच्या धावण्यानं संस्कृती कळत नाही काय सेवा करून उपयोग झाला सेवा कोणती करा पण खरी करा खरी सेवा असेल ज्याची खरी सेवा त्याच्या वय ज्या जिजाबाईची खरी सेवा होती तू कोबर आहे कोणत्या डोंगरावर भाषणाला चालले जिजाबाईला सांगून जात नव्हती ती का आता जातो करा माहिती आता जातो कारण कीर्तनाचं हरी बाई हाय गावात कीर्तन जाऊ का बसा खाली एकलाच बो आता चले अवघड काय काय जाताना काय बोलत आहे येताना लय खतरनाक बोलते एक जण गावात कीर्तनाला गेले एका आणि इतकं मन रमलं की डायरेक्ट काला करूनच घरी आलं काला करून घरी आलं गल्लीतल्या बाई महाराजांची मंडळी घरात पाहणी होते मग गल्लीतल्या बाईच्या महाराजांच्या बाई म्हणल्या आले मंत्री मोठा सभा तर मंत्री आल्या सभा मोडत्या वाढीत त्यांच्यात मोडते कशाचा कशाला मग कोण आला बाया सप्ता तो कोण घालतो घरातच एक विचार नाही तर काय सगळ्यात पाहिजे पती पत्नीत एक विचार पाहिजे एक विचार नसल्यावर किती पैसे देतील एक जण डॉक्टर होते 5वी नापास मुलगी केली घरात आलो पाहुणे वारकरी आता बायकोला इंग्लिश भाषा येत नाही गप मारा मराठीत सांगावं का नाही इंग्लिश मधला बायकोला ऑर्डर केलं बायकोला म्हणला 2 कप टी आता 2 कप टीचा इंग्लिश मधला अर्थ काय 2 कप ती म्हणली बाया मी कप टी 8 दिवस माझ्या लागणार आणि हो मला कपटी म्हणला काय त्याने गालाच टाकला पदर कसला मी नाही कपटी तूच कपटी तुझा बाप कपटी तुझा भाऊ कपटी तुझा खानदान कपटी पण मी नाही तो म्हणला गेल तो वजन माराय पण तो किती दिली बायकोला येतच नाही तर वजन मारतो माऊली म्हणतात ना चंद्र तेथे चंद्रिका शंभू ते तांबिका संत तेथे विवेका असणे की किंवा न मोडता दोन्ही आकार घडिले एकची शरीर हे अर्धनारी नेतेश्वर रूपी दिशे तुकोबार कोणत्या डोंगराव भाषणाला चाले जिजाबाईला सांगून जात मागून जिजाबाई जात कशी जात असेल 4 वाकरेग्याची गाठड बांधायची गाठड टोपल्या टाकायची डोक्याने पदर काम पडायला कुंकू पायामध्ये चप्पल न घालता 3 मुलं मागे पुढे खेळत खेळत यायची जिजाबाई गावच्या गाव कसं फिरायची ज्या ठिकाणी 3 डोंगर दिसत तिथं जिजाबाई थांबायची परस मध्ये मोबाईल काढायची तुकोबाला फोन करायचा मोबाईल होता जिजाबाईच्या मोबाईलला कोणती रिंगटोन होती हे मला सांगायचंय खरा मोबाईल हाय फोन नंबर किती अंकी असतो 10 ह्याच्यात 10 अंक आहे 5 कर्मेंद्र 5 ज्ञानेंद्रे 10 अंक दाबली फोन करणाऱ्याला फोन लागल हिरवं बटनच दाबलं नाही
हिरवं बटन म्हणजे 11 बटन, तर त्याच्यात 11 बटन आहे, त्याचं नाव मन. अर्जुना तो म्हणे हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे कर. 11 मनाचं बटन माय बापजी लावाय दाबायची आणि 18 बटन दाबून झाल्याच्या नंतर माणूस जसा फोन कानाला लावतो तशी आमची जिजाबाई कान जमिनीला लावायची आणि ज्या वाट्याला तुकोबारा गेले असतील त्या वाट्याच्या मातीतून विठ्ठल विठ्ठल रिंगटोन ऐकायची. हा मोबाईलच हा मोबाईल. परत काय काय आडव्या क्वालिटीची माणसं म्हणतात मातीत नाही विठ्ठलाची रिंगटोन कसं काय वाजत होते. हा मोबाईल आहे, हा साऊंड आहे, इंद्रिय बटन आहे. या साऊंड म्हणणं जर विठ्ठल नावाची रिंगटोन वाजवायची असेल तर एक वाक्य आहे का, इंद्रियाची बटन दाबा, शांतीचा डिस्प्ले टाका, वैराग्याची रेंज मिळू द्या, भक्तीची चार्जिंग करा आणि नामाचा बॅलन्स टाका. विठ्ठल नावाची रिंगटोन का वाजवा. ही जिजाबाईच्या जीवनामध्ये मोबाईल चालू गेली पुढे, मोडला काटा, घाबरला देव, बसला गोरडाव आणि आला काढायला. का ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जेवा. बारक्या मुलाचं रूप धारण केलेलं पायातला काटा काढण्यासाठी काला सांगू, जिजाबाईच्या अंगामध्ये नव्हता ताटा, नव्हता ताठा. पतीच्या शिवेचा जिजाबाईकडे होता साठा. जेव्हा जिजाबाईच्या पायामध्ये मोडला काटा, देवानं पंढरपूरच्या बंद केल्या सगळ्या वाटा आणि गोरडाला सांगितलं, गोरडा आता लवकर भंडारा डोंगर गाठा. भंडारा डोंगर गाठून जिजाबाईच्या पायातला हळूच काढतात काटा. तेव्हा आमची जिजाबाई देवाला प्रेमानं करते टाटा. आताच्या जिजाबाईने आपल्या पायातला काढायचा का, तुम्ही पायातला काढेन काटा, पण सत्यात वारे करायसाठी चपात्या लाटा. तुम्ही जिजाबाया आणि बारक्या मुलाचं रूप धारण केलंय. जिजाबाई म्हणते, बाळा तुला जमन करा काटा काढायला. ते म्हणतो, आई आता पुतवर लई मोठमोठ्यांचं काढलं काढतो. तो साधा हळूच काटा काढला. आणि मग जिजाबाई म्हणते, बाळा तुझं नाव काय. कोण होतं, देव. कोण होतं, तुझं नाव काय. तो म्हणला, आई माझं जर तुला नाव सांगितलं तर तू दगदगीची, तुझं माझं नंबर म्हणजे नाव तर सांग. म्हणजे माझं नाव विठोबा. म्हणजे गाव कोणतं म्हणले पंढरपूर. मग माझ्या मालकाला येडा करणारा तोच का म्हणले. मीच म्हणजे कुठे दगड देव पुढे जिजाबाई माग म्हणजे फक्त तुझ्या पायावरच दगड घालते. 65 लाखाची जाहिरात गेली, 400 एकर जमीन गेली, पोटचा गोळा पाणी पाणी करत गेला. तेव्हा तुला दया आली ना, आता काटा काढा येतो देवा. थांब माझ्या मालकाला येड केलंय. जिजाबाईनं तुकोबारायांच्या पत्नीनं देवाबरोबर वाद घातलाय. परमार्थातला वाद वेगळा, संसारातला वाद वेगळा. संसारातला वाद वाढत वाढत जातो, दुःख निर्माण करतो आणि परमार्थातला वाद वाढत वाढत जातो, आनंद निर्माण करतो. हे तुकोबाराय पाहतात आणि म्हणतात, राजा हो भक्तांना घातलेल्या स्वामी बरोबर वादामध्ये सुद्धा आनंद आहे. अभंगात करिता स्वामी श्रीवाद अधिक आनंद. वाद या शब्दाचा अर्थ संघर्ष. संघर्ष केल्याशिवाय आनंद नाही. आमच्या राजांना लहानपणापासून संघर्ष करण्याची सवय त्या जिजाबाई साहेबांनी लागली.
तलवार पट्टा मायबाप अनेक असणारे युद्ध क्षेत्रामध्ये निपुण गेल्याच्या नंतर एक शेजारीने आली राष्ट्रमाता जिजायला म्हणले आई साहेब मुलाला सगळ्या क्षेत्रात तरबेज केलंय पण शेवटी आपल्याला चाकरीच करावं लागली. पण राष्ट्रमाता जिजायसाहेब म्हणतात ताई माझा रायबा कुणाची चाकरी करणार नाही तो शून्यातनं स्वराज्य निर्माण करणार. आणि एक दिवशी शिवबाला बोलून घेतलं सांगितलं रायबा दुसऱ्याच्या बुटाच्या दोऱ्या बांधायच्या नाही तुझा जन्म साध्या वंशात झालाय. अरे माझा नाव जाधव आहे आणि मालकाचं नाव भोसले. भोसल्यांचा वंशज राम आहे आणि जाधवांचं वंशज कृष्ण आहे. कृष्णानं कंसाला मारलं आणि प्रजेला सुखी केलं. रामानं रावणाला मारलं आणि अयोध्येच्या नगऱ्याला सुखी केलं. तसं राजा बाळा तुझा जन्म यांच्या वंशात झालेला आहे. अन्याय करणाऱ्यांना ठेचायचंय धर्माची गुढी उभारायची आणि या प्रजेला सुखी करायचं एक काम तुझं. या आईनं मायबाप त्या मुलाला संघर्ष करायला आणि शून्यातनं जग निर्माण केलं तो शिवाय. त्यांचा आदर्श जरा तरुणाने जीवनामध्ये घ्या. म्हणजे शिवाजी कोणाला म्हणायचं शिवाजी म्हणून शिवाजी होत नसतं बाबा हो. शिवजयंती की आताची पोरं म्हणतात राजे तुमची महाराष्ट्राला गरज तुझी तू काय मोकार तू राजा होऊ शकत तुझ्या मनगटात धमक. अरे तुम्ही शिवरायात आणि तुम्ही शिवराय कशात एक वाक्य ऐकतो दारू मावा गुटखा गांजा जुगार मटका असली व्यसन करून तुम्हाला मिळते तरी काय. वाईट गोष्टींमध्ये कधी तुमचा घसरून देऊ नका पाय. रात्री 12 वाजता डोळ्याला कोणतीही स्त्री दिसली तिला जर तुला मानता आलं ना माय तर तूच्या भूमीचा खरा ओरिजिनल शिवरा. मोठ तरुणा जागा हो काय होते ती खराब विवाद अधिक आनंद स्वामी बरोबर वाद घेतला. त्या वादामध्ये सुद्धा परमार्थातला वाद वेगळा संसारातला वाद वेगळा. संसारामध्ये आनंद प्राप्त करायचा असेल तर आयुष्य आपल्याला मिळेल. आयुष्याच्या साधने सचेतानंद पदवी घेणे एवढी ताकद या मनुष्य देहामध्ये हे म्हणून सावध. आयुष्यामध्ये सेवा केल्याशिवाय वजन प्राप्त होत नाही. राजेंचं नुसतं नाव घेतलं तर माझा दुश्मन 5-5 किलोमीटर लांब पळत होते. नावातच वजन होतं. काय काय माणसांचं मूळचंच वजन असतं. मी जर कुठे नवीन गावात कीर्तन गेलो माझं तर वजनच पडत नाही. मी असला माईकच्या दांड्यावरी ना दाढी ना बॉडी नुसती अंगाची काय. मला बघितल्या निम गावणाऱ्या होतो ह्याला कोणी तारीख दिली आणि हे काय कीर्तन वजनच नाही. काय काय माणसांचं मूळचंच वजन असं. आमच्या गावाकडे एक मात्र त्याचं वजन 128 किलो. चोराने मारला तरी त्याच्या घरात चोरी करायला झाला. चोर तिथे गेलं म्हातारा पाणी प्यायला उडलं होतं. तांबे पिकून घातला चोराला झोपलं म्हातारा चोरच्या छाती बसलं. चोराला श्वासच घेताना तेवढ्या गडबड म्हातारा नातो म्हणते बप्पू त्या पोलीस स्टेशनला साहेबाला बोलून आण. पोरग दारात गेलं पण त्याची चप्पलच गावना ती तिथूनच बोंबलायला का बाबा चप्पल गावण्या. चोर म्हणला माझी घेऊन जा पण पटकून काय काय मूळचंच वजन असतं. माझं वजनच पडत. एका गावात मला जायला जरा उशीर झाला. मी गाडीचा पटका बांधला खाली उतरलो. ती चोपदार माझ्यावर धावलं. ए पोरा काय मध्ये 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 करतो महाराजाला उशीर झाला तू खायला मध्ये येतो म्हणलं मीच महाराज आहे. वजनच पडत. माणसाला स्वार्थी झाली. मी असं एका गावात कीर्तनला गेलो. नाही जण माझ्या पाया पडलं आणि मला 500 रुपये दिले. मला काय नाही दिसलं खिशात घातलं पण मी चढला बाबा कधीच कुणाला रुपये दिला नाही. मला कसं काय 500 दिलं. नोट चालायचीच बंद झाली म्हणून वन तुडून घ्या. काय लोक लहानपणी पोरं गाणे म्हणायची ये रे ये रे तुला देतो. पैसा झाला पाऊस आला बारीक पोराचं देवाने औंधा ऐकलं. तसंच झालंय ना. पाऊस आलाय मोठा आणि पैसा झाला. ज्याचा पगार छोटा त्याला नाही पोटा. ज्याने घरात दाबले नोटा त्याच्या गाडीचा मोडलाय पाटा. आता तरी आहेत तेवढ्या नोटा चांगल्या कार्यात वाटा आता परत बसल तुमचा काटा. जावा जावा जरा बहिणी राहावा नाही तर जावा जावाचा अर्थ बघा. जावा 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 कधीच एका ठिकाणी नाही यावं तिचं नाव जावा. आम्ही अर्ध मारावा तरी तुम्ही जावा.
एक विचारायचं ना, सीता वनवासाला चाले तर उर्मिला दाखवत आणि लक्ष्मीजीचा पाय दिला, स्वामी मी वनवासाला. लक्ष्मण म्हणले भावाला इतरून आलं, थांब इथंच. दरवाजात उभी राहिली लक्ष्मण, भावाला मित्रा गेले तसेच वनवासाला निघून. 14 वर्षे उर्मिला दरवाजात उभी होती. कोणासाठी? जावसाठी. आताच्या जावं म्हणा, थांब बरं 14 मिनिटं. आताची जाव, आताची 3 जोडपे असावं, 2 जोडपे घरी असावं, 1 जोडपे मोटरसायकल सासरवाडीला निघावून मग त्या जावचा विचार. एक विचारच राहिला. पती पत्नी एक विचार नाही, माय लेखाचे एक विचार नाही, सगळीकडे वादच. पण जगातले वाद संपवायचे असतील तर तुकोबारे म्हणतात वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान फार गरजेचं. काय गरजेचं वाक्य का? जो वेदानं मान्य केलाय तो वारकरी संप्रदाय. ज्याची इष्ट देवता भगवंत पंढरीश पांडुरंग परमात्मा तो वारकरी संप्रदाय. मोक्ष हे ज्याचं फल आहे तो वारकरी संप्रदाय. आणि ज्याच्या नियमात कधी बदल होत नाही तो वारकरी संप्रदाय. आणि या संप्रदायाचे कळस तो का झाला शे कळस भजन करा सावकाश. ते तुकोबारे म्हणतात मी सुद्धा 4,500 अभंगाचा गाता देवाबरोबर वाद केला, पण त्या वादामध्ये सुद्धा अधिक आनंद. परमार्थातल्या वादात जनाबाईने देवाला शिवे दिल्या. अरे अरे विख्या मूळ मायेच्या कारक्या, धुंद झाला तुझा. शिव्या दिल्या पण देव तरी दळायला येत होता. रात्री 12 नाही 4ला उठायचा, देवाचा दंड सुटला. मग जनाबाई म्हणते स्वामी तुमची मालकीन काय म्हणून गोड वव्या म्हणतील दळून घेते. देव म्हणतात जणे तू मला बोलली होती का, पण तुझ्या वव्या सुरू झाल्या मला विठू धमच निघत नाही. काय वव्यात गोडा सुंदर माझे जाते ओव्या गावो चौकचे तो सासू आणि सासरा ओव्या गावो दरबारा तो आता जाता राहिले का? आता जाता म्हणलं कसं होतं बदलत जावा. कुठं बदल करा ही कळा ना. पूर्वी साडी किती वार होती? 9 वार. आता किती वार? 3 वार गेलं. कुठंच गेला हिकडलं हिकडाला लुंगी म्हणून गाणं निघले लुंगी डान्स. सगळा बदल होत चालला. जिथं तिथं बदलच होत चालला. कुठे बदल कर हे माणसाला अजून तरी 10-13 होते. ते काही दिवसानं भयानक होणार. माझ्या डोळ्यात तिकड पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बांगला उगता कॉन्ट्रॅक्ट मामन काका मध्ये 4,000 लागते आणि मला 8,000 घे पण सगळं तूच कर. मामाला सगळं मी करतो पण टक्कल कोणाचं करू मला ज्याचे किती ठेवले त्यात. कुणाचं टकली करून ऐका लोकाला. जिथं तिथं बदलच कुठं बदल. पूर्वी महिलांच्या कमरला स्टेट बँक होतं आणि ATM बी हितच. काय पिशवी. आता पिशवी राहिली का? आता पर्स. एवढी खोकन त्याला 25 त्या पुण्यात एक माता माऊली बघितली टाचा पुत्र पर्सलो. मी मला ताई थोडी वर घ्या ना. ती म्हणजे फॅशन नाही. मला गुडघा फुटल्या कुठून तुला काय पुलिस काय. मला माझ्या मित्राला पर्स गावली. पर्सला 48 कप हात घालू गोट दुखायला पण कुठंच काय काटून परत मित्राचा थोबाडा पिकला. म्हणजे गवंती तुला त्याने 48 कप्प्यात हात घातला. त्याला काय गवलं टिकल्याचं पाकिट. मला 12 म्हणजे 6 मला लावता पडला. सगळा बदल जात राहिलं. वव्या राहिल्या. आणि जर कुठं असत्याला ओव्यात वडवा राहिला. आमच्या गावात एक माता म्हणली तिचा नवरा 10 वाजता झोपेतून उठत आणि पहाटे 4ला दळाय बसतील. काय गाणं? रामाच्या गपाऱ्यामध्ये जाता वाजत वांगा वांगा जाता वाजत वांगा वांगा उठ गोदडीतल्या स्वांगा. ती स्वांग काय उठत आणि आमच्या झोपा गोडा होत असले तिच्यावर. आणि एका बहिणीने तर भावाचं वर्णन जाते. काय वर्णन? लिंबाच्या गजाडा खाली माझा बंधू दारू पाडी कोण्या मेल्यानं केली खोडी आली पोलिसाची गाडी. येडे बाबळी दारू बनवतो जात्यावर बही. यांचं काय साधं भाव प्रेम आहे. त्यांचं इतकं भाव प्रेम ह्यांचंच. बारीक निरीक्षण करा मातावालीचं किती संसारची कठीण का. संसार करताना तेलातलं पैसे काढते, मिठातलं काढते, हळदीतलं काढते, जिरीतलं काढते, मोडीतलं काढते, पैसे करते, माहेरला जाते, सक्रातीला साडी घेते, माहेर परत सासरला येते, साडीला माझ्या भावानं घेतली.
आणि ही कालच माल लुटून नेते म्हणजे रांगत जाते तर सांगत येते. ही आताच आहे का पहिल्यापासूनच आहे. मला 9 वर्षाची बहीण 16 वर्षाच्या भावाला म्हणते अवघे टाकून शांती धरा, अवघे टाकून शांती धरा. मिथ्या कल्पना मागे शारा ताटी उघडा, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा. कायम बहीण भावाचं माझ्या माऊलींचं बहिणी इतकं प्रेम होतं. चांगदेव शरण आलाय माऊलीला उपदेश करता येत नव्हता, पण मुक्ताबाईला का पुढे घातलं तर स्त्रीची ताकद माऊलीने 750 वर्षापूर्वी जगाला दाखवली. चांगदेव भेटायला चांगदेव कोणाला म्हणायचं, हातात होता नाग आणि बसायला होता वाघ. पण ज्ञानोबा भिंती बसून आले हे बघून चांगदेवाच्या पोटात पडली आग. 7 वर्षाच्या पूर्वीला चांगदेवाचा शांती केला राग आणि मग मुक्ताई म्हणती चांग्या काय मागायचं असेल तर माग. मग ते म्हणतो आई आता मागायचा राहिलाच कुठे भाग, तुम्ही फक्त माझी आई व्हा. 1400 वर्ष जगलेला चांगदेव 7 वर्षाच्या मुलीला आई म्हणतो. ही स्त्रीची ताकद म्हणून जगातलं सगळ्यात मोठं पाप स्त्रीगुण हत्या थांबवणं आपलं गरजेचं आहे. एकटा माणूस कुठपर्यंत पळणार आहे. सरकारने अभियान केलं बेटी बचाओ बेटी पढाओ, पण प्रत्येकाच्या हृदयात बदल व्हायला हवा. महिला आज स्त्री कोणत्याच गोष्टीमध्ये मुलांपेक्षा मुली कमी राहिलेल्या नाही. उलट मुलीने इतके शिकलेले मुलंच आता राहिले नाही. लग्नाचं सुद्धा अवघड झालं. पूर्वी पोराच्या बापाला मार्केट होतं, आता पुरीच्या बापाला आलो. तो नुसतं असाच चालतो. पोराच्या बापाच्या तोंडाकडे बघा, संस्कार. जोपर्यंत बाज्या गोड किंडी जिवंत एकही दुश्मन पुढे येणार नाही. प्रसंग ऐका म्हणे पावन खिंडी मध्ये धावला बाज प्रभू सरदार. पावन खिंडी मध्ये धावला बाज प्रभू सरदार. हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार. हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार. हातामध्ये हातामध्ये शिवाजी महाराज की भवानी. मंगजी बोलतो राजे. जोपर्यंत बाजिया गोडखिंडी जिवंत आहे एकही दुश्मन पुढे येणार.
राजे म्हणतात बाजी 200 मावळ्याला घेऊन 3000 जणांना विरुद्ध कसा लागला. बाजी म्हणतो राजे तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही विशाळगडाकडे प्रस्थान करा. किल्ला मी लढवतो, कारण या महाराष्ट्राच्या मातीला बाजीची गरज नाही तर शिवाजीची गरज आहे. राजे लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे तुम्ही एक काम करा, राजे गडावर पोहोचल्याच्या नंतर तो फेजावाज करा, मी समजेन माझा राजा गडावर सुखरूप पोहोचलाय. आणि राजे तुमच्या चरणात एक विनंती, पायातला जोडा काढून बाजूला ठेवून मातीला पाय लावा. राजांनी मातीला पदस्पर्श केल्यानंतर पायाखालची माती बाजी करू घेतन कपाळात सांगतो राजा, जोपर्यंत महाराष्ट्राची माती कपाळाला आहे आणि या देहामध्ये शेवटचा श्वास आहे, शपथ घेतो बाजी की शेवटचा श्वास असेपर्यंत या मातीसाठी लढत राहा. 200 मावळ्याला घेऊन युद्ध सुरू. एका वेळेस 3 व्यक्ती वर येतील अशी ती घोडखिंडे जाऊन बघा. खालून 3000 जणांना वर यायला सुरुवात केली. बाजी म्हणतो मावळ्या साळा, एकही दुश्मन वर येता कामा नये, दगड टाका, गोटे टाका, वरून दगड टाकायला सुरुवात केली. 700 जणांची पहिली तुकडी खतम केलेली, आपापल्या जागा नेमून दिलेल्या योग्य पद्धतीने लढवा. आपल्याला या मातीसाठी जगायचे बाजी प्रभू आव्हान देत होता. मायबा 2400 जण गेलेले, ते 600 जणांची तुकडी वर आलेली, तलवारीला तलवारी, डालीला डाली भिडलेल्या आहे. विजांच्या कडकडा दोदो पाऊस रात्री 12:30चा प्रसंग आहे. 2 हातात ताळीन बाजी प्रभूचं युद्ध सुरू. रात्री 2:30 वाजता बाजी प्रभूला न्यायला यम गोडखिंडी मध्ये हजर झाला. पण बाजी म्हणतो यमराज अजून माझा राजा गडावर पोहोचला नाही. तुझा बाप जरी आला तरी तुझ्या बरोबर मी यायला तयार नाही. साक्षात यमदेव माझ्या बाजी प्रभूची लढाई बघत होता, साक्षात यमराज. आणि 3:30 वाजता पुढच्या शत्रूचा वार बाजी प्रभूच्या मानव बसन बाजी प्रभूचं शिर या देहापासून वेगळं झालं. या देहावर शिर नसताना बाजी प्रभूची लढाई मायबाप 1.5 तास चालू होती. आणि पहाटे 5 वाजता तोफेचा आवाज हृदयाला जाणवला आणि बाजी प्रभूला प्राण ईश्वर स्वरूपामध्ये मिलीन केला. 2.5 तास मला थांबवण्याची ताकद या महाराष्ट्रातल्या मातीतल्या मावळ्यात इतकी माती राजा हो पवित्र आहे. 1 मिनिट यम वाढवीत नाही, 1 मिनिट. 2.5 तास मला बाजीसाठी का थांबावं लागलं तर बाजी प्रभूने महाराष्ट्राच्या मातीचा धर्म काळ होता. आणि तो कोपर्यंत राजा ज्याला जीवनामध्ये धर्म कळालाय त्याला जीवन जगण्याचं वर्म कळतं. अभंगाच्या तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशव. वर्म नाही कळले फजित होते. सासूबाईला जगात आवडता पदार्थ कोणता? सासूला जावई विले डेंजर. सासूला जायचं म्हणले का नटून जातो. अंगावर पोट, त्याच्यावर सुट्ट, पायात बुट्ट, खिशात पाकिट, 500ची नोट, स्वभाव लय हलकट. जेव्हा बापू गेलं सासू वाढेल, सासूबाई पुरीला विचारलं होय बेटा की जावाय बापूंची की खाण्याची आवडतं, त्यांना नेमकं काय आवडतं? ती म्हणली आई तू काय बी कर, ही जात खपाखप हाणला. त्यांना सोमवार नाही, एकादश नाही, गुरुवार नाही, चतुर्थी नाही, देवीचं भक्त. तसलं नको बोल म्हणले, चांगलं सांगले कर खावा. तर जावाय बापूला खावा करायचा ठरला, दुधाचा खावा. असं नेट लावून पदार्थ दूध आणून दूध वाटायला सुरुवात केली. प्रॉब्लेम असा झाला
दिवस पावसाळ्याचं सरपण ओलं झालं होतं, जाळ काय नीट लागाना, धुराचं प्रमाण वाढलं, सासवाच्या नाकाचा माल काय दुमच काढ खाली आपण दूध गोट्यात सुरुवात केली, नाकाचा माल असा ईद भरलो माल खाली आला का ते बघ नाकातल्या मालाने घेर टाकला की सासूबाई घेर काढायचे, त्याने टाकला की सासूबाई घेर काढायच्या. पण एक परवा का असा साधला की सासूबाईला घेर आवडला, नाकातला माल ठेव दुधात साधला परवा का गेला आणि कधीचा आणि नाकातला माल दुधात पडायला जाव्याची जर इकडेला दृष्टी पडता ब्रह्म मग जाऊ बापाने मला ठेवलं बस व्रत करी नाही एकादशी खाता खावा खायचा बसाय पाट्या काय पाठवत ब त्यांचा घमघमाट पंगत बसले सगळ्यांनी खायला सुरुवात केलं. पण जाऊ बापू नुसतं खाव्याच्या वाटीकडे बघा सासऱ्याला होता मिश्या पिढीत झालं, त्याला वाटलं होंड्याचं 1.5 लाख राहिल्यामुळेच रसलेलं दिसते की मला पावलं गावात कुणाकडेच नाही, आपल्याकडे ऊस आहे, ऊस गेला आणि ऊसाचं पैसे आलं की तुमचा होंडा मिटला पाया पडतो खावा खावा. मला तुझ्या ऊसाला आगला आपल्याला खावा खायचा. मला पुढे मी आहो ना दाजी तुमचा बटनाचा मोबाईल मला द्या, माझा स्क्रीन टच फुकाट तुम्हाला घ्या, पण खावा खावा. तुम्हाला आपल्या दोघांचं चुलीत टाक आपल्याला खावा खायचा. मग आली पुढे मी होणी मला कसा आहे माणूस कसा आहे हा कसला कॅप्चरिंग कॅपॅसिटी. आताच्या माणसाचं सोडा विष्णूला त्यांच्या मिळवणीने बोलता. विष्णूची मिळवणी कोण? विष्णूची बायको लक्ष्मी, लक्ष्मीची बहीण आवदसा विष्णूची कोण झाली मिळवणी त्याला लाडकी असते. आवदसा गेली दाजीकडे म्हणली दाजी कोण दाजी माझी बहीण लक्ष्मी, तिचा स्वीकार तुम्ही केला, तिचे मालक तुम्ही, माझा स्वीकार कोण करणार, मला पती बघून द्या. विष्णूने विचार केला की असलं खाट्याला गिराय कोणाच्या गाडीत विष्णू हुशार. विष्णू सांगितलं तुला पती दिला कोण, जो कीर्तनात येईल आणि जो पण तुझा कीर्तनातली झोप म्हणजे कोण आहे आवडसा आपण कीर्तनात झोपू तो खूप बार म्हणतात पळवून गेली झोप होते पाप आडते. मग आली मिळवणी पुढे म्हणली दाजी दाजी खावा खावा. आता इतके वेळ ठेवले पेटला होता चुलीत टाकान जाळ लावा, आता कुठं दाब देऊन बोलतो हे मला कंटाळा. मिळवणी म्हणजे दाजी तुम्हाला जर तुमच्या हाताने खावा खाण्याचा कंटाळा आला असेल तर माझ्या हातून खावायची एक वाटी तुम्ही खाल्लीच पाहिजे. दाजी मला दाजी सासूबाई म्हणली खायची वाटी खाल्ली पाहिजे. आता कशी खाल्ली तिला माहिती आपला लगेच मागे सगळं तसं नका पाहुण्याच्या द्या मी कसं खायचं. पण तुम्हाला माझी खरंच सांगा मी खावा खाऊ का तुमचा शिंबूड खाऊ. तो शब्द ऐकला बाकी सगळं बाहेर पडलं का जावाय बापूंनी खावा का खाल्ला नाही तर खव्यातलं वर्म काळ. तसं तुकोबाऱ्या म्हणतात आम्ही संसारात राहून संसारात का गुंतलो नाही तर संसार किती दुःखमुळे ह्याचं आम्हाला वर्म कळलं होतं. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात अगोदर धर्म कळाला पाहिजे तर जीवन जगण्याचं वर्म आहे. असावा तो धर्म मग सावं जाते वर्म. म्हणून कीर्तनात आलेल्या तरुणांना माझं एक सांगणं तरुण आहे जवान तू या महाराष्ट्राच्या मातीची आहे शान. ज्ञानेश्वरी गाता भागवत आई वडिलांच्या सेवेवर ठेव तू भान तरच्या भारत देशाची उंच होईल मान. आणि भारत देशाची जर उंच करायची असेल मान तर महिला म्हणजे पोराला शिकवा पासायला तरच म्हातारपणी राखील ते तुमचा मान नाही तर होईल ताना. पोरांवर संस्कार राहिले नाहीत लय पोरं आगाव. एक पोरग महिनाभर शाळेत गेलं नाही ना आजोबाला घेऊन फिरायला निघालं पुढून सर आले आज म्हणले गाणी लपून बस पुढून सर आले तुला इथे का शाळेत गेला नाही महिनाभर. ते म्हणला बाबा तुम्ही लपून बसा म्हण का मी माझ्या सरांना सांगितले माझा आजोबा मी आला. भारताची जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज धंद्याला नम्रतेचा चढवा साज जीवनामध्ये नीतीची आखून ठेवा तुम्ही बाज. असा संकल्प शिवजयंतीच्या दिवशी करा तुम्ही आज आणि थोड्याच दिवसामध्ये तुम्हीच असाल या महाराष्ट्राचे शिवाजी महाराज. तुम्ही शिवाजी संभाजी संकल्प करा तरुण आजपासून शिवजयंती आहे ना आजपासून असा संकल्प करा
की मी माझ्या आई वडिलांवर कधीच नाही रुसणार, मनोरंजनासाठी पत्त्याचा डाव माझ्या हाताने कधीच नाही पिसणार, आणि दारू पिण्यासाठी कधीच ढाब्यावर नाही दिसणार. एक दिवस तुम्हीच या महाराष्ट्राचे संभाजी असणार. प्राण गेला पण धर्म बदलला नाही. जगाव कसं शिवाजीकडनं शिकावं आणि मराव कसं शंभू राजाकडनं शिकावं. राजा प्राण अर्पण करणारे महात्मे या पुण्यभूमी होऊन गेले याचा जरा अभिमान असू द्या. एवढा मोठा राजा होता पण आई बापाची सेवा कधी विसरलो नाही. मातृदेव वन पितृदेव भव. आई बापाची सेवा कशी करा पुंडलिकाकडनं शिकलो. आई बापा किती प्रेम असावं श्रावण बाळाकडनं शिकलो. पण आई बापा किती निष्ठा असावं माझ्या छत्रपती शिवाजी राजाकडनं शिकलो. 6 जून रोजी राज्याभिषेक झाला. 32 मन सोन्याचा शिवसंका शिवब्राह्मण 5 गंगेचं पाणी लाखो लोकांचं अन्नदान. आणि एवढा मोठा सोहळा रायगड किल्ल्यावर पार पडल्याच्या नंतर महाराष्ट्राचा राजा हसला नाही तर आईच्या कुशीमध्ये जाऊन रडला. आईने विचारलं राजाला रडलं तर प्रजेला काय करायचं, कोणतं दुःख तुला सलतंय का, तुझ्या डोळ्यात पाणी येतंय. राजे म्हणतात आई माझं अंतःकरण आज मोकळं करू, तुझ्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण केलं आईने. पण आई मला खरं सांग, आज एवढा मोठा सोहळा रायगड किल्ल्यावर पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी तुझ्या कंपाळाचं कुंकुम म्हणजे माझा बाप असतो तर त्याला किती आनंद झाला असता. महाराष्ट्राचा राजा होता पण आई बापाला इसर नाही. आपल्या गावात कुणीच किंमत येत नाही आणि आई बापाला तुकडा फेकून देतो. जगण्यात मजा नाही. आई वडिलाची सेवा करा. का करा, जन्मदाते तुझे माता पिता त्याशी मारू नको तुला आता. आयुष्य गेलं आई बापाचं तुझ्यासाठी शिळ खाता खाता. नीट कर तुझा माथा, वाच तुकोबाचा गाथा, जाग्या वीर तुझा माता. धर्म संस्कृती परंपरा समजून घ्या. कीर्तनात आलेल्या मुलींना माझं एक सांगणे मायबा. कीर्तनात आलेल्या मुली 6 महिन्यापुढे रक्षाबंधन झालं. तुम्ही भावाच्या हातात दोरा बांधायचा आणि त्यांनी ताटात 50ची नोट टाकायची, हे खरं रक्षाबंधन आहे. आपली संस्कृती टिकवायची असेल तर खरं रक्षाबंधन कोणतं, एकच वाक्य एका कीर्तनात आलेल्या मुलींना. घरी गेल्या गेल्या तुम्ही आपल्या भावाला सांगा दादा तोच हो जगाला आनंद देणारा नंदाचा नंद. आयुष्यामध्ये कधीच कोणाला फसवणुकीचं लावू नको चंदन. डोळ्याला कोणतीही मुलगी दिसली तरी तिला बहीण म्हणून कर वंदन, आणि हेच बहिणीसाठी भावाचं खरं रक्षाबंधन. माणसं म्हणतात कायदा कडक करा, सरकारनं बनवलेला कायदा बिघडलेले माणसं नीट करायला. पण इथं जर एकदा कायदा फिट झाला तर माणूस बिघडणारच नाही. ही धर्म संस्कृतीची जाणीव समजून घ्या. आणि यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जर साजरी करायची असेल तर माझ्या राजाने एक सांगितलं, राजे तुम्हाला आता जन्माला यायचं असेल तर एकट्याला येऊन जमणार नाही. राजे तुम्हाला जर जन्मात घ्यायचं असेल प्रत्येक तरुणांच्या हृदयामध्ये तुम्ही जन्म घ्या आणि त्या तरुणांच्या जीवनातला मावळा जागृत करा, जेणेकरून आमच्या हिंदू धर्माची परंपरा अशीच उज्ज्वल पद्धतीने ही भगवी पताका फडफड करत राहील. आणि यासाठी तुकोबा म्हणतात असावा तो धर्म मग सावो जाते वर्म. हे कोण सांगते, तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. नाथ महाराजांच्या घरी पांढरंग परमात्मा पाणी भरतो, तुकोबाऱ्यांच्या घरी 4 वेद पाणी भरतात. ही वाणीची ताकद आहे. तुकोबाऱ्यांचं कीर्तन जर मायबाप 9ला ठरलं तर 4 वेद 6 शास्त्र 18 पूर्ण पाठ असणार. रामेश्वर शास्त्री 8:30ला जागा बुकिंग करीत होता. महाराष्ट्राचा राजा कीर्तनाला, गणपती ज्यांच्या संघ जेवतो चिंतामणी देव कीर्तनाला, ट्रक भरून पीठ टाकलं तरी कटोरा भरत नाही अनवर्ष कीर्तनाला. आणि पुणे पनगण्यात 1 नंबर भगीर पंडित मांबाजी व आमच्या तुकोबाऱ्यांच्या कीर्तनाला. का तुकोबाऱ्यांच्या वाणीतला जर एखादा शब्द माणसाच्या हृदयाला भिडला तर त्याच्या आयुष्यामध्ये क्रांती घडत होती. कारण तुकोबाऱ्यांची वाणी साक्षात वाघदेवी माता होती आणि त्या वाघदेवी मातेचा स्वीकार प्रत्यक्ष पांडुरंगाने केलाय अभंगाच्या शेवटच्या.
मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुका म्हणे वाणी शुद्ध जने जनार्दने. जगातली सगळी भांडणं हे जग गोड बोलावं. एक पत्नी मालकाला म्हणली मालक काय काय सांभाळू, सासूचं सांभाळू, सुनेचं सांभाळू का माझ्या पोराचं सांभाळू का पुरीचं सांभाळू, सगळं मला सांभाळ. मालक मला तू काहीच सांभाळू नको, फक्त तुझं तोंड सांभाळ. सगळी भांडणाची सुरुवात कुठनं हितनच आहे. गोड बोलावं. किती दिवस जगायचं. माणसाच्या जन्मात येऊन खूप हसा, तरुणपणात परमार्थात घोसा, म्हणजे यम तुमचा कापणार नाही खिस्सा. मला खिस्सा कापून देणं परमार्थ तरुणपणात करा. व्यसनापासून दूर राहा. लय पेताड्या गाव त्या पेताड्या म्हणलं का दारू पितो, ते मला तुझ्या बापाची पितो. काय तुझ्याच बापाची पितो, पण काय ते मला सिद्ध करून दाखवा. मी काय केलं, 2 ग्लास घेतले, एका ग्लासात दूध आणि एका ग्लासात दारू. 20-25 किडे घेतले आणि ते दुधाच्या ग्लासमध्ये टाकले. किडे किडे जिवंत किडे. 20 मिनिटं ती 20 किडे दुधाच्या ग्लासमध्ये होती, पण किडे मेले नाही. तिथनं मी किडं काढलं आणि त्या दारूच्या ग्लासमध्ये टाकले. 1.5 मिनिटात सगळं किडं मेलं. 20 मिनिटं किडं दुधात होतं, एक सुद्धा मेला नाही. ह्याच्यात एक सुद्धा जागला नाही. कळलं का दारू किती होत. आणि माझं पाय पटलं. मला आता शिक, माझे डोळे उघडले. मला माफ करा, माझं फार मोठं चुक. मला दारू सोडताय काय ना. मला आता पुचोर फक्त अर्धी पित होतो, आता अख्खाच खांब्यात येणार. मी म्हणलं का पोटातला एक सुद्धा किडा वाचला नाही पाहिजे. शोभायचं असेल देव देश धर्म याचं जरा भान ठेवा. आणि हे जर तुम्हाला कळालं तरच तुकोबारे म्हणतात त्याच्या भय काय जीवन. हे करण्यासाठी काय काय, ज्याची खरी सेवा आणि खरी सेवा करणारा भक्त देवासंग वाद घालतो. करिता स्वामी संवाद. आणि त्या वादात सुद्धा अधिक आनंद. आणि आनंद प्राप्त व्हायचा असेल तर काय कळावा, असावा तो धर्म. धर्म कळाला तर मग सावधाते वर्मन. कोण सांगते, व देवाग देवी तुका विठ्ठली गौरवी. या तुकोबाऱ्यांच्या अभंगावर मोजक्या वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बोलता बोलता वाणी चौकामध्ये एखादा शब्द गेला असेल तर मुलगाने आता नोंद करा. नातरी बालक बोबडा बोली कावा कोडा विचुका पावली चोच करून माऊली रे जीवी. माझे गुरुवर्य म्हणजे माझे वडीलच आहेत. हरिभक्त परायण बलभीमरावजी पठाडे नेहमी माझ्या सोबत येते, पण आज नाही. माझे वडीलच गुरु कसे आहेत. आजारी असल्यामुळं गावाकडे थांबले. एक वाक्य आहे का, वडीलच गुरु कसे. यशोदेच्या पुढं कृष्ण झाला तर तुरु तुरु. कृष्ण नाही दिसला की यशोदा बघायची हुरू हुरू. वयाच्या 2ऱ्या वर्षी मी पंढरपूरची वारी केली सुरू, कारण वडीलच आहेत माझे गुरु. प्रत्येकाचे आई वडील गुरु असतात. आई वडिलांनी आपल्या मुलावर दिसायला साधं बळ व्यक्तिमत्व आहेत माझे वडील, पण मायबाप. पुढची व्यक्ती जर मला भेटायला येणार असते तर अर्धा तास अगोदर सांगतात माऊली तुला ही व्यक्ती काय प्रश्न विचारणार. चेहऱ्यावरून सगळे भविष्य सांगणारे माझे वडील आहेत मायबाप. तेच माझे घर. मी आज काय जो या ठिकाणी उभा आहे ती सगळी माझ्या वडिलाची कृपा आहे आणि आईची कृपा आहे. मी आईच्या पोटामध्ये असताना आईनं हरिपाठ वाचला म्हणून असा जन्माला आलो. आज शिवजयंती. एकच सांगणं माता माऊली ना, तुमच्या पोटी जर ज्ञानोबा तुकोबासारखी मुलं जन्माला यावे सर वाटतं. एकच वाक्य आहे का, गरोदरपणामध्ये ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी जवळ ठेवा छोटी. रामकृष्ण हरी मना स्वयंपाकातली बनवताना रोटी. संतांचे आशीर्वाद घ्या कोटे न कोटी आणि छत्रपती शिवाजी महाराज येतील तुमच्या पोटी. ज्ञानोबा तुकोबा शिवाजी संभाजी तुमच्या पोटी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. फक्त आईनं तसं जीवनामध्ये तप करावं आणि हे तप माता बहिणी तुमच्या हातनं घडावी एवढीच या ठिकाणी प्रार्थना. माझा आत्ता वय 19 आहे. 12वीची परीक्षा दिलेली आहे. आता मी 13वीला आहे. 12वीला फक्त 42 दिवसच शाळेत गेलो आणि 82% मार्क पडले. हे तुमची माझ्या असलेली कृपा आहे. अभ्यासाला दही लागत नाही. पडात करा, चांगला करा. माऊली म्हणतात अभ्यासवनी गहन पार्थामग ज्ञान ज्ञानापासून ध्यान विशेष दे. त्यांच्या कृपेने माऊलीच्या आशीर्वाद या ठिकाणी वेडेवाकडे मी बोलू शकलो. ज्ञानोबा तुकोबाऱ्यांची कृपा. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, स्वामी विवेकानंदांचा आदर्श तरुणांनी जीवनामध्ये घ्या. विवेकानंद कोणाला म्हणायचं, ज्यांना अभ्यासाचा छंद, त्यांची बुद्धी नव्हती मंद, तत्वज्ञानात झाले होते दंगन, त्यांचं नाव स्वामी विवेकानंद. अशी सेवा आपल्या हातनं घडावी माझा एक संकल्प आहे. माझं आता 19 वय आहे. माझं 22 वर्ष होईपर्यंत ज्ञानोबाऱ्यांचं गावाकडे मंदिर बांधायचं असा माझा मनोरथ आहे आणि तो तुमच्या कृपेने सिद्धी जाणार आहे. त्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. कर्जत नगरपंचायत अंडर खाली मायबाप देवकर सर नावाच्या व्यक्तीने आमच्या कर्जत तालुक्यात देवकर सर कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि मंदिरासाठी 2 एकर जागा दान दिलेली आहे. येत्या 10 ते 15 दिवसामध्ये मंदिराचं भूमिपूजनाचा सोहळा आहे. मी जसं प्रेमानं तुमच्याकडे आलोय तसं मडवी साहेब, तिथे सगळे कार्यकर्ते, सेवा मंडळ, माऊली, तुम्हालाही प्रेमानं माझ्याकडे यावं लागेल.
तुमच्या चरणा विनंती. गायक वादक टाळकरी माळकरी सुंदर साजरी. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो. दारासमोर सरळ टाकून घरामध्ये भव्य पताका उभारून राजांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि राजांचे विचार जीवनामध्ये आत्मसात करून जयंती साजरी व्हावी एवढीच या ठिकाणी विनंती. आणि झालेली सेवा माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज